मी दीपक बोत्रे. आपल्या कापूस पिकाला जवळपास 45 ते 55 दिवस होत आहे. या कालावधीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कपाशीवर मोठ्या प्रमाणात होतो. ही वेळ आहे फुलकळी येण्याची, पण फंगसचा धोका वाढतोय. यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? सुरुवातीला बुरशी कसा प्रादुर्भाव करतो हे आपण जाणून घेऊ. जी बुरशी आहे म्हणजे जी फंगस आहे, तिचा कसा हल्ला होतो आपल्या पिकावर, कसा अटॅक होते. फंगस हवेमार्फत स्पोर पानावर येतात. म्हणजे जे हवेमार्फत जे स्पोर असतात, जे बीजकण असतात आपल्या बुरशीचे, ते पानावर येतात. ओलसर हवामानात म्हणजे ढगाळ किंवा पाऊस असं असलं तर ते प्रमाण वाढते. झाडाच्या ज्या पेशीत प्रवेश करून पेशी नष्ट करतात. म्हणजे झाडाची जी पेशी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ती बुरशी जाते आणि ती नष्ट करते. याचा परिणाम असा होतो की झाडाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते, रोग वाढतो आणि नंतर आपल्याला उत्पादनामध्ये खूप मोठा फटका बसतो. आता सुरुवातीला जी पहिली बुरशी आहे, जी मोठ्या प्रमाणात आता आपल्या पिकावर जो रोग दिसतो, अल्टर्निया लीफ स्पॉट, या रोगाची जे लक्षणे आहे ती म्हणजे पानावर लहान तपकिरी वर्तुळाकार डाग असतात. म्हणजे पानावर लहान तपकिरी वर्तुळाकार जर डाग दिसले तर आपल्याला समजून जायचं आहे की अल्टर्निया लीफ स्पॉट नावाची बुरशी आपल्या कपाशीवर आली. याचा प्रादुर्भाव काय असतो मित्रांनो? पाने गळणे, प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती एकदम कमी होते, फोटोसिंथेसिस जे म्हणतो आपण. झाड अशक्त बनते, नंतर फूल, पाती, बोंड मोठ्या प्रमाणात लागत नाही. यासाठी आपल्याला उपाययोजना करायची आहे. बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. तुम्ही नेटिव्ह वापरू शकता मित्रांनो, बढिया राहते.